चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया मिरची रिंग पकोडा। चला तर मित्रांनो, आपली मिरची कटिंग करून झालेली आहे। आता आपण त्याच्यामधले बिया काढून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो, मिरचीचा रिंग रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण पुढची प्रोसिजर करून घेऊ। मीठ, हळद, अजवण, जिरे, अद्रक घेतलेलं इथं बारीक कापलेलं मी, लिंबू मिक्स करून घेऊ। आपण डाळीचं पीठ घालून घेऊ। तर हलकंसं पाणी वापरतोय मी, जास्त पाणी नाही घ्यायचं आहे, चिकटपणा यायला नको त्याला। बघू शकता मित्रांनो, आपलं पकोड्याची कोटिंग रेडी झालेली आहे। आपण आता यांना फ्राय करून घेऊ। तेल गरम झालेले आहे, आपण आता याच्यामध्ये रिंग पकोडे सोडून घेऊ। बघू शकता तुम्ही, तेल खूप जास्त गरम पण नाही केलेलं आहे मी, कमी आचवर शेकतोय त्याला। मित्रांनो, आपले पकोडे रेडी झालेले आहे, आपण आता काढून घेऊ। बघू शकता एकदम व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहे।